मॅनिफेस्टेशन अँड रियालिटी. मॅन एकदा दोनदा रिअल झालं तर मॅनिफेस्ट केलं तर रियालिटी झाली, मॅनिफेस्ट केलं तर रियालिटी झाली. थर्ड टाइम डाऊट कराल का? नाही. तुम्ही का डाऊट करता माहिती आहे? तुम्ही आतापर्यंत लहानापासून बऱ्याच गोष्टी मॅनिफेस्ट केल्यात. नशीब त्या खऱ्या नाही झाल्या, नाही तर तुमच्या घरामध्ये हत्ती बित्ती आला असता, कारण की तुम्ही ते पण मॅनिफेस्ट करता. घरात हत्ती आला तर नशीब तुम्ही अजून तेवढे पॉवरफुल नाही आहात. विमानात बसल्यानंतर तुम्ही विचार करता विमान पडलं तर पाण्यात. नशीब तुमची मॅनिफेस्टेशन ताकद तेवढी पॉवरफुल नाहीये. नाहीतर काय काय घटिया गोष्टी तुम्ही ज्या मॅनिफेस्ट केल्या त्या पण रियालिटी झाल्या. कारण की मॅनिफेस्टेशनला चांगलं वाईट, लिगल इलिगल, मोरल, एथिकल अनएथिकल असं काही समजत नाही. त्याला असं वाटतं ह्याला हे पाहिजे, ह्याला दिलं पाहिजे. आणि तुम्ही आता दुसरा विचार करा, जे ज्या आयुष्यामध्ये खूप डीपली तुम्हाला पाहिजे होतं, काही छोटी गोष्ट, चॉकलेट पासून, मैत्रीणपासून, गर्लफ्रेंड पासून, काही जे तुम्हाला पाहिजे होतं, एकदम जेव्हा तुम्ही डीप लेवलला उतरला होता की नाही मला हे हवंच आहे, म्हणजे नो निगोशिएशन, आय वॉन्ट दिस. जिद्दी समजता हा शब्द, हट्टी जिद्दी. जेव्हा तुम्ही ते एखाद्या गोष्टीसाठी जिद्द करता, ते तुम्हाला सगळं भेटत गेलेलं आहे. आज आपल्या बिझनेसला घेऊन ना आपण काय नाही आहोत, जिद्दी नाही आहोत. आपली जिद्द कुठेतरी कमी पडायला लागली, म्हणून ती रियालिटी होत नाहीये किंवा कमी होते. जेवढं तुम्ही मोठा विचार कराल तेवढं होत नाही, किंवा असं वाटतं की एवढा मोठा विचार नको करायला, खूप मेहनत करावी लागेल यार, आणि कदाचित तेवढी मेहनत नाही केली, तिथपर्यंत नाही पोहोचलो तर असं वाटेल की आय एम फेल. कोणाला फरक पडतोय मला सांगा ना? मी सोडून ह्या जगामध्ये कोण आहे तुमच्या लाईफमध्ये ज्याला खरंच फरक पडतो तुमचे टार्गेट अचीव नाही झाले तर? मला पडतो, कारण की मी तुमचा कोच आहे. मी सोडून एक माणसाचं नाव सांगा ज्याला खरंच फरक पडतो. तुम्ही 200 कोटीचा टार्गेट ठेवला, 180 करोड केला, कोणाला फरक पडणार आहे? कोणालाच नाही फरक पडत. तुम्हाला पण नाही पडत. मी सांगतो, माझे टार्गेट अचीव होत आहेत की नाहीत ना, मी आय एम फाइन विथ दॅट. ही इज नॉट फाइन विथ दॅट ना. ही इज कंटिन्यूअसली बिहाइंड मी, कंटिन्यूअसली. उसको मिला, उसको कॉल किया, वहां जाना था, उसका क्या हो गया, और कितने दिन स्टूपिड के जैसे रहेगा, कांट यू टेक रेस्पॉन्सिबिलिटी. मग सगळं त्या शब्दावरती येऊन थांबतं, जबाबदारी. आपल्या बिझनेसची रेस्पॉन्सिबिलिटी कोणाची? हँड ओपन करून बसायचा, हँड फोल्ड करून नाही बसायचं. हँड फोल्ड करून बसला म्हणजे मला भीती वाटते, ती बॉडी लँग्वेजची. सांग तू, सांग 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 ना, सांग, चल सांग, चल बोल बोल. मला भीती वाटते, त्यामुळे मला नका घाबरू. आपण मॅनिफेस्टेशनला रियालिटीमध्ये उतरवणार आहोत. मला वेळ लागणार, पण 6 महिने लागणार. इट्स अ 6 मंथ टाइम. कारण की जे आपण मॅनिफेस्टेशन करायला चाललोय ना, ते आपल्या लायकीच्या बाहेरचं असणार. लायकीच्या आतमधलं माझा रोलच नाही ना. मग ज्यांचा 20 कोटीचा टर्नओव्हर आहे त्यांनी मला सांगितलं पुढच्या वर्षाचा 30 कोटी करणार. माझा त्याच्यामध्ये काय रोल? ज्याचा 20 आहे ना त्यांनी जर 100 केलं ना तर माझा रोल आहे, नाही तर माझा रोलच नाहीये ना त्याच्यामध्ये. माझा रोल तुमच्या पहिल्या 55 डंबल्सला नाहीये, ते तुम्हाला खेळायचे, उचलायचेच आहेत. तुम्ही तर 20-25 मध्ये थकताय आता, पण नाही, तेव्हा मी सांगेन ना 60 करा, तेव्हा तुम्ही 55 पर्यंत जाणार. लास्ट 5 तुम्ही उचलू शकत नाही. देन समबडी हॅज टू होल्ड युअर हँड, अँड दॅट इज फेथ. अँड फेथ विल कम, पण फेथ कम्स ॲट 56. फेथ डझंट कम ॲट 6, 7, 8, 9. तुम्हाला देव भेटला नाही कारण की तुम्ही 55वा डंबेल्स उचललेला नाहीये. पहिली तुमची संपली तर पाहिजे ताकद, मग त्याची चालू होते. अजूनपर्यंत महताबची ताकद चालूच नाही झाली गुरुकुलमध्ये, कारण की अजून माझी जेवढी माझी आहे ती संपलीच नाही. अजून माझ्यामध्येच खूप बाकी आहे. सुरू करताना त्याने लावलेली पण, कारण की मी माझ्या स्वतःच्या इच्छेने सुरू नाही झालो, त्याच्या इच्छेने सुरू झालो. मग सुरू कदाचित तुम्हाला मी स्टार्टर इकडे मारून देईन, पण नंतर तुम्हाला चालू ठेवायचा आहे तो गेम. आणि ज्यावेळी तुम्ही मला येऊन सांगाल की नाही आता सगळं केलं सर, सगळं म्हणजे सगळं केलं, 4-5 तासात झोपलो, पूर्ण मेहनत केली, पूर्ण फॅमिलीला बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व केलं, सगळ्या मित्रांना इन्व्हॉल्व केलं, ह्या बॅचला इन्व्हॉल्व केलं, तुम्हाला सगळं 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 केलं सर, ह्याच्यापेक्षा पुढे जात नाही. तिथे मी येणार, परत तिथून जाणार पुढे, बिलीव्ह मी. 4-5 तासात झोपलो, पूर्ण मेहनत केली, सगळ्या मित्रांना इन्व्हॉल्व केलं, सगळ्या फॅमिलीला बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व केलं, सगळ्या 4-5 तासात झोपलो, पूर्ण मेहनत केली, सगळ्या मित्रांना इन्व्हॉल्व केलं, सगळ्या फॅमिलीला बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व केलं, तुम्हाला सगळं 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 केलं सर, ह्याच्यापेक्षा पुढे जात नाही. तिथे मी येणार परत.
तिथून पुढे खूप मोठा जाणार, खूप स्पीडने जाणार. आपण स्पीडवरती खेळणार आहोत. जे तुम्हाला अचीव करायला 10 वर्ष लागणार आहेत ना, ते आपल्याला 2.5 ते 3 वर्षामध्ये अचीव करायचं आहे. दॅट्स अ स्पीड. आपण 7 ते 7 वर्ष कट डाऊन करायला चाललोय आपल्या बिझनेस मधले. तुम्ही मला सांगा, तुम्ही जर तुमच्या बिझनेसला 10 वर्ष दिली तर बिझनेस मोठा होणार की नाही? फुल्ली फोकस. तुम्ही मला आतापर्यंत दिले, आता ते सोडा ना. ते मी तुम्हाला फ्युचर दाखवत असताना पास्ट मध्ये मला घेऊन नका जाऊ, प्लीज सांगतो तुम्हाला. तुमच्या लोकांना ना, सगळ्या बऱ्यापैकी लोकांना ना एक घाणेरडी सवय लागले. गाडी पुढे बघून चालवतच नाही, तुम्ही मागे बघून चालवता. नाही मी पार्टनर केलेले, मग मला हे झालं. आम्ही एम्प्लॉई ठेवलेले. मला पाठचं काय सांगताय? पाठीमागे काय काय तुम्ही ठेवलेलं आणि काय काय सोडून गेले माहितीये का तुम्हाला? मी पाठीमागचं जाऊन मी काय करू शकतो का? तुमच्या पास्ट मध्ये जाऊन मी काय करू शकतो का? माझी ताकद आहे का ती तुमचा पास्ट चेंज करायची? नाही. माझी काय ताकद आहे, तुमची काय ताकद आहे, आपल्या दोघांची काय ताकद आहे? आपला येणारा फ्युचर. सगळ्या पॉसिबिलिटी कुठे? सगळ्या टोटल. तुम्ही पुढच्या वर्षी बॅचला मर्सिडीजने येणार की नाही, ही पॉसिबिलिटी कुठे आहे? फ्युचर मध्ये. भले 1% ची असेल, पण पॉसिबिलिटी आहे ना. पास्ट मध्ये 2024 ला का नाही घेतली मर्सिडीज, हे बोलून मी काय करू? सगळं काही पॉसिबल आहे, सगळं. तुम्ही अनहेल्दी आहात, हेल्दी होऊ शकता. तुम्ही गरीब आहात, श्रीमंत होऊ शकता. प्रोप्रायटर आहात, कॉर्पोरेट बनू शकता. ट्रेडर आहात, मॅन्युफॅक्चरर बनू शकता. मॅन्युफॅक्चरर ऍग्रिकल्चर मध्ये येऊ शकता. इन्व्हेन्शन करू शकता. अशी एखादी गोष्ट आणू शकता जी ह्या जगामध्ये अस्तित्वातच नाहीये. कारण की कोणी ना कोणी तर आणली ना. आणि तुम्ही आज इन्व्हेन्शन करत नाही म्हणजे रोज कोण ना कोण करतात ना. पेटेंट रोज फाईल व्हायला लागलेत, रोज ट्रेडमार्क फाईल व्हायला लागलेत, रोज कंपन्या बनत. तुम्ही नाही बनवली म्हणून जग थांबलेलं नाहीये. तुम्ही मॅनिफेस्ट करत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. कोणतरी सकाळी 5 ला उठून मॅनिफेस्ट करून मोकळा पण झाला, आज कामाला पण लागला तो. त्याने इम्प्लिमेंट करायला पण चालू केलं. आपण ह्या बिझनेसच्या रेसमध्ये लेट आलोय, प्लीज अंडरस्टँड. गेल्या 10 वर्षामध्ये करायला पाहिजे होतं, पण आता मी पाठीमागे जाऊन मी करू काय? माझ्याकडे असं घड्याळ नाहीये की मी 2014 नाव स्टार्ट. आय डोंट हॅव. पण 2035 मध्ये आपण कसे असणार आहोत, 2030 मध्ये आपण कसे असणार आहोत, टोटल गेम आपल्या हातात आहे. कारण की आपल्याला फक्त काय घ्यायची आहे? रेस्पॉन्सिबिलिटी. आणि आता टेक्नॉलॉजी जी आहे ती पहिली 10-15 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही बिझनेस चालू केला त्यावेळी नव्हती.